Good morning to all. I am Professor Rashmi Hirlekar and we are learning here the subject financial accounting. Students, we have discussed about asset, but today we will discuss about asset in detail and how we will classify as fixed asset and current asset. So, in this lecture, we are going to study about asset, features of assets, fixed asset, types of fixed asset, current asset, test for distinguishing assets and conclusion. First of all, we will see meaning of asset. First, definition of asset. The entire property of all kinds possessed by or owing to a person or organization is called as an asset. लक्षात घ्या पूर्ण प्रॉपर्टी सर्व प्रकारची प्रॉपर्टी जी मालकीची आहे किंवा कोणाला तरी एखाद्याला देणं लागतो किंवा एखाद्या व्यवसायाच्या मालकीची असते त्याला ॲसेट्स असं म्हणतात. ॲसेट्स आर व्हॅल्युएबल रिसोर्सेस ओन बाय अ बिझनेस टू गेट सम बेनिफिट्स इन द फ्युचर. लक्षात घ्या ॲसेट हा बिझनेसचा व्हॅल्युएबल रिसोर्स आहे. याच्यातनं तुम्हाला भविष्यात काहीतरी बेनिफिट मिळतो. फीचर्स ऑफ ॲसेट. फर्स्ट, इट इज अ क्लेम फॉर फ्युचर सर्व्हिस. लक्षात घ्या भविष्यात ॲसेट आहे आपल्याकडे म्हणजे आपल्याला त्याच्यातनं काहीतरी भविष्यात सेवा मिळणार आहे. सपोज तुम्ही 5,000 रुपये एक 100 महिन्यासाठी फिक्स डिपॉझिट पोस्टात ठेवलेत आणि 100 महिन्यानंतर तुम्हाला जर ते डबल होऊन मिळणार असतील तर ते ॲसेट आहे. म्हणजे फिक्स ठेवलेत 100 महिन्यानंतर ते डबल होणार आहेत तर इट इज फिक्स ॲसेट आणि हे ॲसेट भविष्यात तुम्हाला 100 महिन्यानंतर काहीतरी याच्या बदल्यात परत मिळणार आहेत काहीतरी म्हणजे पैसे परत मिळणार आहेत. तर ॲसेट कशाला म्हणतात ज्याच्यातनं आपल्याला भविष्यात सर्व्हिस मिळते. इट इज अ क्लेम फॉर फ्युचर सर्व्हिस. म्हणजे समजा मी माल विकला 3 महिन्यानंतर मला पैसे परत मिळणार आहेत. इट इज क्लेम फॉर फ्युचर सर्व्हिस. किंवा एखादा माल विकला आणि त्या मालाच्या बदल्यात एखादा माणूस मला काहीतरी सर्व्हिस देणार असेल. नेक्स्ट फीचर इट इज ट्रान्सफरेबल. ॲसेट हे ट्रान्सफरेबल आहे अँड ॲसेट मस्ट बी क्रिएटेड बाय सम सॅक्रिफाईस बाय द बिझनेस. लक्षात घ्या ॲसेट कसं तयार होतं. माझ्याकडे 5,000 रुपये आहेत मी 100 महिन्यासाठी पोस्टात ठेवले तर 100 महिन्यासाठी पोस्टात ठेवले म्हणजे आत्ताचे 5,000 रुपये मी माझ्याकडनं पोस्टात डिपॉझिट केले म्हणजे मी सॅक्रिफाईस केलं आणि हा सॅक्रिफाईस माझा 100 महिन्यासाठी असणार आहे आणि म्हणून मला ते डबल करून मिळणार आहेत. किंवा एखादी जमीन मला विकत घ्यायची आहे एखादी मशिनरी विकत घ्यायची आय हॅव टू सॅक्रिफाईस मनी. म्हणजे मला जमीन घ्यायची आहे तर मला पैसे दिल्याशिवाय जमीन मिळणार नाही किंवा मशिनरी विकत घ्यायची पैसे दिल्याशिवाय मिळणार नाही. कोणताही ॲसेट इट मस्ट बी क्रिएटेड बाय सम सॅक्रिफाईस. थर्ड, इट मस्ट बी सँक्शन म्हणजे त्याला परमिशन मिळायला हवी. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मला एखाद्याची गाडी दिसली आणि ती मला आवडली तर मी ती उचलून आणली आणि मी म्हटलं इट्स माय ॲसेट. नो, इट इज नॉट ॲसेट. मला ती गाडी दिसली मला आवडली तर एक तर ती त्या प्रकारची गाडी ज्या डीलरकडनं मिळते तिथून मला विकत घेतली पाहिजे किंवा ज्या माणसाकडे ती गाडी आहे त्याला विचारायला हवं की अरे तू विकणार आहेस का तर ती आणि तो विकणार असेल तर त्याला पैसे देऊन किंवा काहीतरी मोबदला देऊन घेतली पाहिजे. नेक्स्ट वन, इट मस्ट पजेस द यूज व्हॅल्यू. लक्षात घ्या त्या ॲसेटला यूज व्हॅल्यू असायला हवं त्याचं मूल्य काहीतरी उपयोग असायला हवं. म्हणजे सपोज माझ्याकडे जमीन आहे त्या जमिनीत मी जरी शेती करत नसले तरी ती जमीन विकल्यानंतर मला त्याच्यातनं पैसे मिळू शकतात किंवा ती जमीन मी कसली किंवा त्या जमिनीत मी काहीतरी पेरलं तर मला त्याच्यातनं काहीतरी रिटर्न मिळतात. ॲसेट ज्याला यूज व्हॅल्यू नाही त्याला आपण ॲसेट म्हणत नाही. नेक्स्ट वन, ओनरशिप ऑफ द ॲसेट मस्ट लाय विथ द बिझनेस युनिट. बिझनेसचा ॲसेट कधी म्हणतात आपण त्याची ओनरशिप बिझनेस युनिटकडे असेल तरच आपण त्याला ॲसेट म्हणतो. समजा ओनरशिप दुसऱ्याकडे आहे तर ॲसेट नाही. म्हणजे उदाहरणार्थ व्यवसायाने एखादी बिल्डिंग रेंटवर घेतली म्हणजे माझा बिझनेस आहे आणि मी एक इमारत भाड्याने घेतली
तर ती इमारत माझ्यासाठी ॲसेट नाही. कारण का? तर त्याची ओनरशिप माझ्याकडे नाहीये. मी फक्त भाडं देते आणि भाड्याच्या बदल्यात मला व्यवसायासाठी ती इमारत वापरता येते. द नेक्स्ट वन, इट मस्ट हॅव सम एक्सचेंज व्हॅल्यू. ॲसेटला एक्सचेंज व्हॅल्यू असते. म्हणजे माझं ॲसेट आहे, मी दुसऱ्याला दिलं तर त्याच्या बदल्यात मला काहीतरी परत मिळतं. ॲसेट मस्ट हॅव एक्सचेंज व्हॅल्यू. एक्झाम्पल्स ऑफ ॲसेट आर लँड, बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, कॅश अँड बँक बॅलन्स. लक्षात घ्या, बिल्स रिसिवेबल याचा अर्थ मी जर माल उधारीने विकला आणि मी ज्याला माल विकला आहे त्या कस्टमरवर बिल ड्रॉ केलं आणि 3 महिन्यानंतर तो मला पैसे परत देणार असेल तर त्याला बिल्स रिसिवेबल असं म्हणतात. कॅश आणि बँक बॅलन्स ही सगळी ऍसेटची उदाहरणं आहेत. टाइप्स ऑफ ऍसेट. देअर आर टू मेन टाइप्स ऑफ ऍसेट. वन इज फिक्स्ड ऍसेट अँड अनदर इज करंट ऍसेट. Fixed asset is divided into two parts, tangible asset and intangible asset. So, types of asset. The first one, fixed asset. Fixed asset कशाला म्हणतात? These are the asset held by business enterprise for long term use. लक्षात घ्या, फिक्स ऍसेट म्हणजे लॉंग टर्म यूज साठी व्यवसायाच्या ताब्यात असलेल्या ऍसेटला फिक्स ऍसेट असं म्हणतात. These assets are not held for resale in normal course of operation. लक्षात घ्या, फिक्स ऍसेट अशा ऍसेटला म्हणतात जे पुन्हा विकण्यासाठी आपण घेतलेलं नाही. म्हणजे सपोज माझी गाडी आहे, मला व्यवसायासाठी त्या गाडीची गरज आहे आणि मी ती गाडी विकत घेतली किंवा टेम्पो विकत घेतला, माल मला कस्टमरकडे पाठवायचं आहे त्यासाठी, तर ती गाडी माझं फिक्स ऍसेट आहे. साहजिकच आहे, मी ती नॉर्मल कोर्स ऑफ ऑपरेशन मध्ये ती विकणार नाही. कारण का? मी तो माल डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी घेतली, ती मी काही वर्ष वापरणार, जुनी झाल्यानंतर विकेन. तर फिक्स असेट असं ज्याला म्हणतात की जे लॉंग टर्म यूज साठी आपण विकत घेतलेलं असतं. नॉर्मल कोर्स ऑफ टाइम मध्ये आपण नॉर्मल ऑपरेशन म्हणजे रोज ते विकत नाही. आणि दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज नॉन करंट ॲसेट. फिक्स ॲसेट जे करंट नाही त्याला फिक्स ॲसेट असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, लँड अँड बिल्डिंग. लक्षात घ्या, जमीन, बिल्डिंग या काही आपण रोज विकत नाही. प्लांट अँड मशिनरी रोज विकत नाही. फर्निचर, फिक्स्चर्स, व्हेइकल हे सगळे ॲसेट्स आहेत, हे आपण रोजच्या रोज विकत नाही. अशा ॲसेटना म्हणजे जनरली 1 वर्षापेक्षा जास्त लॉंग टर्म साठी जे खरेदी केलं जातं त्याला फिक्स ॲसेट असं म्हणतात. टाइप्स ऑफ फिक्स ॲसेट. द फर्स्ट वन इज टँजिबल फिक्स ॲसेट. These are assets which can be seen and touch. लक्षात घ्या, हे टँजिबल फिक्स ॲसेट म्हणजे जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं, ज्याला आपण स्पर्श करू शकतो, त्याला टँजिबल फिक्स ॲसेट असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, लँड, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर्स एक्सेट्रा. Intangible fixed asset. These are the assets which cannot be seen and touched. आता फिक्स चे दोन टाइप्स सांगितले, टँजिबल आणि इनटँजिबल. तुम्हाला माहितीच आहे, इनटँजिबल याचा अर्थ जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, त्याला इनटँजिबल फिक्स ॲसेट असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, गुडविल. म्हणजे समजा मी एखादा व्यवसाय सुरू केला आणि तो व्यवसाय गेली 10 वर्ष माझा चांगल्या प्रकारे चालू आहे. 10 वर्षामध्ये मी मार्केटमध्ये एक माझं नाव कमवलं आहे आणि मग माझ्या प्रोडक्टचं जे नाव आहे त्याला नावलौकिक असं आपण मराठीत म्हणतो, त्यालाच इंग्लिशमध्ये गुडविल म्हणतात. सो गुडविल इज अ लॉंग टर्म ॲसेट. समजलं? आणि गुडविल हे काही इट इज नॉट सेल इन नॉर्मल कोर्स ऑफ ऑपरेशन. आपण विकत नाही. दुसरा विषय असा की गुडविल डोळ्यांनी दिसतं का? नाही. त्याला स्पर्श करू शकतो का? जसं की मशिनरीला स्पर्श करतो, बिल्डिंगला आपण हात लावतो किंवा ती दिसते, मशिनरी इकडून तिकडे ट्रान्सफर करतो आपण, तर तसं हे गुडविल दिसत नाही. पण इट इज फिक्स ॲसेट. जोपर्यंत व्यवसाय चालू आहे तोपर्यंत त्या व्यवसायाला गुडविल असतं. नेक्स्ट वन, पेटंट. पेटंट याचा अर्थ असा की तुम्ही एखादं मशिनरी शोधलं असेल, एखादा शोध लावला असेल, एखाद्या औषधाचं कॉम्बिनेशन
आणि त्या कॉम्बिनेशनचा नवीन शोध लावला असेल आणि त्याचं रजिस्ट्रेशन करून तुम्ही पेटंट घेतलं असेल, तर त्या प्रकारचं औषध दुसरा कोणी तयार करत असेल तर त्या कंपनीने तुम्हाला रॉयल्टी देणं बंधनकारक असतं. त्याला पेटंट असं म्हणतात. ट्रेडमार्क म्हणजे व्यवसायाचा ट्रेडमार्क, म्हणजे उदाहरणार्थ मॅकडोनॉल्ड तुम्हाला माहिती आहे. मॅकडोनॉल्डचा तो MC दिसल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं की अरे हा, हे मॅकडोनॉल्ड आहे. किंवा गुगल, या प्रत्येकाचे स्वतःचे ट्रेडमार्क असतात. आणि लास्ट वन इज अ कॉपीराइट. कॉपीराइट म्हणजे लेखनाधिकार. म्हणजे जो लेखक आहे त्या लेखकाने जे काही त्या पुस्तकात लिहिलेलं असतं ते त्याच्या मालकीचं असतं. आणि म्हणून कोणतंही पुस्तक तुम्ही उघडलं, त्या पुस्तकाच्या डाव्या बाजूला पब्लिश बाय वगैरे असतं, तिथे कॉपीराइट म्हणजे C असतो आणि त्या C च्या भोवताली गोल लिहिलेला असतो. या कॉपीराइटचा अर्थ असा असतो की त्या पुस्तकातलं कोणतेही पॅरेग्राफ असतील किंवा कोणताही विचार जो असेल तो तुम्ही पुन्हा स्वतःचा म्हणून पब्लिश करू शकत नाही. म्हणजे मी एखादं पुस्तक वाचलं आणि त्या पुस्तकातला एखादा विचार मला खूप आवडला, तर मला, आणि समजा तो विचार मला आवडल्यानंतर मी माझं स्वतःचं पुस्तक लिहिते आणि माझं स्वतःचं पुस्तक लिहित असताना मी त्या पॅरेग्राफचा वापर केला, तर मला ते लिहावं लागतं की अरे हे इट इज रिटन बाय धिस ऑथर इन धिस बुक. म्हणजे ह्या पुस्तकात या ऑथरने हे असं असं लिहिलेलं आहे, असं मला लिहायला लागतं, तरच मला ते मी रिप्रिंट करू शकते. पण मी माझेच विचार आहेत ते असं सांगून मी रिप्रिंट करू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही कोणतंही पुस्तक वाचत असाल तर त्या पुस्तकात सुरुवातीला आभार वगैरे असतात की मला या माणसाने मदत केली, मी या पुस्तकातनं काही गोष्टी घेतल्या, किंवा मागच्या बाजूला असतात, तर ते लिहावं लागतं. त्याला कॉपीराइट्स असं म्हणतात. कॉपीराइट जे आहे ते सुद्धा आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. ट्रेडमार्क डोळ्यांनी दिसतो पण ती काही वस्तू आहे वगैरे असं नाही. पेटंट हे सगळे इनटँजिबल ऍसेट्स आहेत. So we have seen what is fixed asset. Now we will see what is current asset. Current asset. There are the assets held for short term purpose. लक्षात घ्या, जी assets शॉर्ट टर्म पर्पज साठी आपल्या ताब्यात असतात त्याला करंट ऍसेट असं म्हणतात. दॅट इज नॉट मोर दॅन अकाउंटिंग इयर. एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी ती आपल्या ताब्यात नसतात. These assets are convertible into cash during operating cycle period. लक्षात घ्या, हे ऍसेट माझ्या ताब्यात असलं तरी ऑपरेटिंग सायकल पिरियड म्हणजे एका वर्षामध्ये त्याचं कन्व्हर्जन आपण कॅश मध्ये करण्यासाठीच ती आपण घेतलेली असतात. उदाहरणार्थ सपोज माझा आंब्याचा व्यवसाय आहे, मी आंबे बागायतदारांकडनं विकत घेते आणि विकते. तर आंबे हे काय झालं, माझा स्टॉक झाला किंवा इट इज फिनिश गुड्स, मी जसेच्या तसे विकत असेल तर. पण हे जे आंबे जे आहेत हे गुड्स आहे माझ्यासाठी, आणि गुड्स हे करंट ऍसेट आहे कारण ते मी विकण्यासाठी खरेदी केले. त्यामुळे नॉर्मल कोर्स ऑफ ऑपरेशन मध्ये ते मी विकते, ते ठेवत नाही तसेच. 2 वर्ष ठेवले अर्थात ते पॅरिशेबल आहे त्यामुळे ते 2 वर्ष राहणार नाही. पण सपोज माझं फर्निचरचं दुकान आहे आणि त्या फर्निचरच्या दुकानात माझ्याकडे टेबल आहे, खुर्ची आहे, किंवा कपाट आहेत, किंवा वॉर्डरोब आहे, असं सगळं खूप वेगवेगळ्या प्रकारचं फर्निचर आहे माझा. तर फर्निचर ऍज अ कार्पेंटर किंवा मी फर्निचरचा मालक म्हणून माझा व्यवसाय आहे फर्निचर विकण्याचा. तर हे जे काही मी फर्निचर घेतलेलं आहे त्याचं कन्व्हर्जन शॉर्ट टर्म मध्ये मी पैशात करणार आहे, ते विकण्यासाठी खरेदी केलेलं आहे. तर अशा ऍसेटना करंट ऍसेट असं म्हणतात. आता करंट ऍसेटची काही एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल कॅश बॅलन्स, बँक बॅलन्स, डेटर्स अँड स्टॉक ऑफ गुड्स एटसेट्रा. लक्षात घ्या, व्यवसाय करत असताना माझ्याकडे असलेली रोकड रक्कम हे करंट ऍसेट आहे. माझे बँकेत डिपॉझिट असलेले पैसे, बँक बॅलन्स, हे सुद्धा माझं करंट ऍसेट आहे, कारण का मी बँकेतनं ते पैसे लगेच काढू शकते. डेटर्स म्हणजे समजा मी माल विकला आहे आणि तो उधारीवर विकलाय आणि विकत असताना तो माणूस मला महिन्याभराने किंवा 2 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी पैसे देणार आहे, तर त्या लोकांना डेटर्स असं म्हणतात, ज्याला आपण माल विकला आणि तो आपल्याला नंतर पैसे देणार, क्रेडिटवर माल विकला आहे. तर असे डेटर्स. त्याच्यानंतर स्टॉक ऑफ गुड्स, माझ्याकडे जो माल दुकानात आहे पडलेला, तो जो मी विकून ज्याचं कन्व्हर्जन पैशात करणार आहे, तर तो स्टॉक ऑफ गुड्स. ही सगळी करंट ऍसेटची उदाहरणं आहेत कारण त्याचं लगेच कन्व्हर्जन आपण
पैशामध्ये करतो. दीज आर द ऍसेट्स विच आर हेल्ड फॉर. बघा, करंट ऍसेट कशासाठी आपण आपल्या ताब्यात किंवा आपल्याकडे असतात, तर दीज आर द ऍसेट्स विच आर हेल्ड इन फॉर्म ऑफ कॅश. कॅश स्वरूपात हे ऍसेट असतात. फॉर कन्व्हर्जन इन टू कॅश, एकदा पैसा हे करंट ऍसेट आहे, किंवा फॉर कन्व्हर्जन इन कॅश म्हणजे त्याचं रूपांतरण आपल्याला पैशात करायचंय, किंवा फॉर कन्झम्पशन इन प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड रेंडरिंग सर्व्हिसेस. लक्षात घ्या, माल आपण तयार करतोय, म्हणजे उदाहरणार्थ जसं मगाशी उदाहरण सांगितलं मी, की आंबे विकत घेतले आणि त्या आंब्यांपासून मी जाम करते, किंवा मँगो ज्यूस करते, किंवा आंब्याच्या वड्या करते, साठं करते, असं बरंच काही काही मी बाय प्रोडक्ट काढते. तर हे सगळं साठं असतील, किंवा वड्या असतील, किंवा जाम असतील, किंवा ज्यूस असेल, सरबत असतील, लोणचं असेल, हे करण्यासाठी जो मी माल विकत घेतला, तो माझं काय आहे, हे गुड्स आहे. इट इज करंट असेट. आणि हे कशासाठी घेतला? फॉर कन्झम्पशन इन द प्रोडक्शन ऑफ गुड्स. मालात रूपांतरण करण्यासाठी घेतलेला माल, कच्चा माल, रॉ मटेरियल. अँड रेंडरिंग सर्व्हिसेस म्हणजे सेवा देण्यासाठी. म्हणजे उदाहरणार्थ सपोज माझी ट्रॅव्हल एजन्सी आहे, आणि ट्रॅव्हल एजन्सी आहे, तर मी तुम्हाला सेवा देते, म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी नेऊन सोडते. तर लक्षात घ्या, ज्या वेळेला मी तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी सोडते, त्यावेळेला प्रवासाचे पैसे मी तुम्हाला देते, म्हणजे तुमच्याकडून घेते. किंवा तुम्ही मला सांगितले की हा, मी तुम्हाला उद्या पैसे देते, तर ते माझं करंट ऍसेट आहे. टेस्ट फॉर डिस्टिंग्विशिंग ऍसेट. लक्षात घ्या, ऍसेट फिक्स आहे की करंट आहे, हे आपण कसं बायफर्केट करू. The determination of whether an asset is current asset or fixed asset. The asset can be distinguished as a current asset or fixed asset by applying the following test. ही टेस्ट तुम्हाला दिलेली आहे. 3 टेस्ट आहेत, म्हणजे त्याच्यात सांगितलेल्या आहेत, आणि त्या टेस्टच्या आधारे तुम्ही ते ऍसेट करंट आहे की फिक्स आहे याचं बायफर्केशन करू शकता. तर फर्स्ट टेस्ट आहे, इज इट कॅश और बँक बॅलन्स. लक्षात घ्या, एखादी प्रॉपर्टी जर तुम्हाला सांगितली, तर तुम्ही पहिला विचार काय करायचा, अरे हे कॅश आहे का, बँक बॅलन्स आहे का, ही पहिली टेस्ट. हो की नाही असं उत्तर द्यायचं. सेकंड टेस्ट आहे, इज इट एक्सपेक्टेड टू बी कन्व्हर्टेड इन टू कॅश. म्हणजे ते ऍसेट कॅश मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आहे का, म्हणजे ते बघायचं. मी उदाहरणं तुम्हाला नंतर पुढच्या स्लाइड मध्ये सांगते. आणि थर्ड, इट इज एक्सपेक्टेड टू बी कन्झ्युम इन प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे गुड्स आणि सर्व्हिसेसच्या प्रोडक्शन मध्ये तुम्ही ते वापरणार आहात का. आणि सर्व्हिसेसच्या बाबतीत एक आणखी उदाहरण मी खरं मगाशी सांगणार होते, तर ते आहे की हॉटेल आहे माझं, आणि हॉटेल म्हणण्यापेक्षा माझं छोटीशी चहाची टपरी, आणि त्या चहाच्या टपरीमध्ये मी चहा करते आणि विकते. तर साखर विकत घेतली आहे, चहा पावडर विकत घेतली आहे, तर चहाचा मसाला घेतलाय, किंवा दररोज मी दूध घेते चहा करण्यासाठी. तर हे साखर, चहा पावडर, त्याच्यानंतर दूध, हे जे आहे तर ते काय आहे, रॉ मटेरियल आहे. हे रॉ मटेरियल कशासाठी आहे, तर मला चहा करायचा आहे आणि तो विकायचा आहे. तर मी सर्व्हिस प्रोव्हाइड करते, की चहा पुरवते एखाद्या म्हणजे हॉस्पिटलच्या बाहेर असेल किंवा काय, किंवा कोणाला ऑफिसेसमध्ये पुरवते. तर ते गुड्स प्रोडक्शन मध्ये किंवा सेवा पुरवण्यासाठी आपण एखादं वापरतो का. ह्या 3 टेस्ट आहेत, आणि या 3 टेस्टच्या हो की नाही याच्यावर अवलंबून असतं, इज इट फिक्स असेट और करंट असेट. वी विल सी इट इन डिटेल इन नेक्स्ट स्लाइड. बघा, आपण अगोदरच्या स्लाइड मध्ये 3 कंडिशन किंवा टेस्ट बघितल्या होत्या. ती कॅश, पहिली टेस्ट होती कॅश बॅलन्स आहे की बँक बॅलन्स आहे. दुसरी टेस्ट एक्सपेक्टेड टू बी कन्व्हर्टेड इन टू कॅश. आणि तिसरी टेस्ट होती की एक्सपेक्टेड टू बी कन्झ्युम इन प्रोडक्शन ऑफ गुड्स और सर्व्हिसेस. गुड्स आणि सर्व्हिसेसच्या मध्ये त्याचं कन्व्हर्जन करणार आहोत का. तर या टेस्ट मध्ये इफ ऑल आन्सर्स आर निगेटिव्ह, या तिघांची उत्तरं निगेटिव्ह आली, तर इट विल बी कन्सिडर्ड ऍज फिक्स असेट. जर तिघांची उत्तर निगेटिव्ह असतील,
तर आपण त्याला फिक्स ॲसेट असं म्हणणार. अँड इफ एनी ऑफ द आन्सर इज पॉझिटिव्ह, या तिघांपैकी कोणतंही एक उत्तर जरी पॉझिटिव्ह असलं, इट विल बी कन्सिडर्ड ॲज करंट ॲसेट. आता इथे चार्ट मध्ये त्यांनी सुरुवातीला दिलेलं आहे की टेस्ट नंबर, यात किती टेस्ट, 3 टेस्ट बघणार आहोत आणि त्याचं कन्क्लुजन आपण सगळ्यात शेवटच्या कॉलम आडव्या रो मध्ये पाहणार आहोत. तर पहिलं आहे दिलेलं त्यांनी की कॅश और बँक बॅलन्स. तर लक्षात घ्या, पहिली टेस्ट होती की इज इट कॅश और बँक. येस, हो, ही कॅश आणि बँक आहे. त्याच्यानंतर दुसरी टेस्ट काय म्हटली आहे त्यांनी की त्याचं कन्व्हर्जन लगेच आपण कॅशमध्ये करणार आहोत का, तर ती मुळात कॅशच आहे, त्यामुळे कन्व्हर्जन करण्याचा संबंध नाही आणि म्हणून इथे नो. ते गुड्स आणि सर्व्हिसेसच्या प्रोडक्शन मध्ये वापरणार आहात का, तर नाही. आणि म्हणून जर त्यांनी काय विचारलं, एनी आन्सर इज पॉझिटिव्ह, यातलं पहिली टेस्ट येस पॉझिटिव्ह की हो ती कॅश बॅलन्स आहे, तर हे काय आहे, करंट ॲसेट आहे आणि म्हणून कॅश किंवा बँक बॅलन्स जे आहे हे करंट ॲसेट आहे. नेक्स्ट काय म्हटलंय की स्टॉक ऑफ गुड्स. आता स्टॉक ऑफ गुड्स मध्ये पहिला प्रश्न की कॅश बॅलन्स आहे का स्टॉक ऑफ गुड्स म्हणजे, तर नाही, कॅश बॅलन्स नाही. तर त्यामुळे त्याचं उत्तर काय आलं, नो. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न होता की स्टॉक ऑफ गुड्स एक्सपेक्टेड टू बी कन्व्हर्टेड इनटू कॅश. तर हो, माल आपण कशासाठी ठेवतो, भविष्यात कॅश मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी, त्यामुळे त्याचा आन्सर येस. त्याच्यानंतर दुसरं तिसरा शेवटचं एक्सपेक्टेड टू बी कन्झ्युम इन प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. लक्षात घ्या, स्टॉक ऑफ गुड्स म्हणजे फिनिश गुड्स आहे, तर आपण प्रोडक्शन मध्ये ते वापरणार नाही आहोत, तर त्यामुळे नो. पण इथे काय म्हटलंय की एनी आन्सर इज पॉझिटिव्ह, कोणतेही एक आन्सर पॉझिटिव्ह असेल करंट ॲसेट, आणि म्हणून स्टॉक ऑफ गुड्स काय झालं, इट इज करंट ॲसेट. थर्ड वन, स्टॉक ऑफ मटेरियल, हे आहे रॉ मटेरियल. कॅश स्वरूपात आहे का रॉ मटेरियल, नाही. रॉ मटेरियल एक्सपेक्टेड टू बी कन्व्हर्टेड इनटू कॅश. लक्षात घ्या, रॉ मटेरियल कन्वर्ट कशात करणार आहोत, फिनिश गुड्स मध्ये, कॅश मध्ये नाही, त्यामुळे दुसऱ्याचं उत्तर नो. आणि लास्ट वन, एक्सपेक्टेड टू बी कन्झ्युम इन प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आपण एखादा माल किंवा सेवा पुरवण्यासाठी त्याचा रॉ मटेरियल म्हणून वापर करणार आहोत का, येस. एनी आन्सर इज पॉझिटिव्ह, कोणतेही उत्तर पॉझिटिव्ह असेल तर त्याला आपण काय केलं पाहिजे की इट इज करंट ॲसेट. कोणतेही उत्तर पॉझिटिव्ह आलं की ते करंट ॲसेट आहे. नेक्स्ट वन, डेटर्स. डेटर्स मध्ये कॅश आहे का, डेटर्स म्हणजे मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलंय की माल उधारीवर विकल्यानंतर ज्या माणसाला विकला तो आपला डेटर्स आहे, तर हे कॅश स्वरूपात आहे का, नाही. त्याच्यानंतर एक्सपेक्टेड टू बी कन्व्हर्टेड इन टू कॅश, भविष्यात त्याचं कॅश मध्ये रूपांतरण होणार आहे का, हो, कारण भविष्यात एका ठराविक कालावधीनंतर तो कस्टमर आपल्याला ते पैसे देणार आहे. आणि कन्झ्युम इन प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, गुड्स सर्व्हिसेस मध्ये कन्झ्युम करणार आहोत का, नाही. तर याचे 2 नो, 1 येस. एनी आन्सर इज पॉझिटिव्ह, कोणतेही उत्तर पॉझिटिव्ह असेल तर इट इज करंट ॲसेट. कोणतेही यातलं उत्तर म्हणजे ह्याच्यात एक उत्तर पॉझिटिव्ह आलं आणि म्हणून हे काय आहे, करंट ॲसेट आहे. नेक्स्ट वन काय आहे, मशिनरी. तुम्हाला माहिती आहे मशिनरी हे फिक्स ॲसेट आहे, तर कॅश स्वरूपात आहे का मशिनरी, नाही. त्याच्यानंतर एक्सपेक्टेड टू बी कन्व्हर्टेड इनटू कॅश, कॅशमध्ये म्हणजे मशिनरी आपण विकत घेतली आहे, ती विकून पैसे मिळवण्यासाठी घेतली का, नाही. तर गुड्स आणि सर्व्हिसेस प्रोड्यूस करण्यासाठी ती वापरतोय का, म्हणजे काय, तर ते रॉ मटेरियल आहे का. इट इज एक्सपेक्टेड टू बी कन्झ्युम इन प्रोडक्शन ऑफ गुड्स और सर्व्हिसेस, गुड्स आणि सर्व्हिसेसच्या प्रोडक्शन मध्ये ते वापरणार आहोत का, तर नाही. त्याचा उपयोग कशासाठी करणार, म्हणजे कन्झ्युम, कन्झ्युम याचा अर्थ इट इज रॉ मटेरियल. लक्षात घ्या, मशिनरीचा उपयोग प्रोडक्शन मध्ये करणार नाही असं नाही, पण ते रॉ मटेरियल आहे का, तर नाही. आणि आपला प्रश्न होता इफ ऑल आन्सर्स आर निगेटिव्ह इट इज, म्हणजे आपली टेस्ट कन्क्लुजनची टेस्ट काय आहे, जर सगळी उत्तर निगेटिव्ह असतील तर
ते फिक्स ॲसेट आहे आणि म्हणून मशिनरी फिक्स ॲसेट आहे. कारण मशिनरी काही आपण प्रोडक्शनसाठी कंझ्युम करत नाही. ती प्रोडक्शन करण्यासाठी वापरतो. म्हणजे जिच्या मदतीने प्रोडक्शन करतो. पण ते काही रॉ मटेरियल नाहीये. हे लक्षात घ्या. थोडासा फरक आहे इथे. तुम्ही समजून घ्या त्यातला. लास्ट वन फर्निचर. तर फर्निचर कॅश स्वरूपात आहे का? नो. आणि म्हणजे कॅश आहे का फर्निचर? नाही. भविष्यात त्याचं पैशात रूपांतर लगेच करणार आहोत का? नाही. त्याच्यानंतर प्रोडक्शन मध्ये वापरतोय का? इट इज कन्झ्युम इन प्रोडक्शन? नो. ऑल निगेटिव्ह. इट इज फिक्स ॲसेट. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲसेट याविषयी डिटेलमध्ये विचार केलेला आहे की ॲसेट कशाला म्हणतात, ॲसेटचे फीचर्स काय आहेत, फिक्स ॲसेट कशाला म्हणतात, फिक्स ॲसेटचे टाईप कोणते आहेत, करंट ॲसेट कशाला म्हणतात आणि हाऊ टू बायफर्केट बिटवीन फिक्स ॲसेट अँड करंट ॲसेट. म्हणजे फिक्स ॲसेट आणि करंट ॲसेटमध्ये बायफर्केशन कसं करायचं, त्याची टेस्ट बघितली आणि कन्क्लुजन बघितलं. सो थँक यू फॉर टुडे अँड हॅव अ नाईस डे.